व्हॉट्सअपवरती काही वेळेला खूप छान लेख येतात आणि ते आपल्या रसिकांसमोर सादर करण्याचा मोह मग आवरत नाही. असाच एक लेख, असं जगणं असतं राजा. मी जगदीश महाजन, मी रिटायर्ड क्लास 1 ऑफिसर आहे. ही आमची पहिलीच फॉरेन टूर आहे. बँकॉकच्या हॉटेलमध्ये मी सगळ्या ग्रुपला माझी ओळख करून दिली. अहो साहेबांनी त्यांची अपुरी ओळख करून दिली आहे, आमचा ग्रुप लीडर सगळ्यांना सांगायला लागला. तुम्हाला कल्पना नसेल, पण साहेबांचे आपल्या मुख्यमंत्र्यांशी खूप जवळचे संबंध आहेत आणि आमदार खासदारांसोबत तर त्यांची रोजची बैठक असते. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. मी मनातून खुश झालो, पण तसं चेहऱ्यावर दाखवलं नाही. हळूहळू सगळे आपापला परिचय करून द्यायला लागले. बऱ्याच जणांची ही पहिलीच विदेशवारी होती, तर काही जणांची दुसरी किंवा तिसरी. सर्वात शेवटी एक साधारण कपडे घातलेला एक माणूस उभा राहिला. त्यांच्या कपड्यांमुळे म्हणा किंवा सगळ्यांना जेवणाचे वेध लागले होते त्यामुळे म्हणा, कुणी त्याला गांभीर्यानं घेण्याच्या मूडमध्ये नव्हतं. मी सदानंद पाठक आणि ही माझी पत्नी मीनाक्षी पाठक. मी एका शैक्षणिक संस्थेत क्लार्क म्हणून काम करतो. आमची ही 9वी फॉरेन टूर आहे. त्या हॉलमध्ये एकदम शांतता पसरली. मला तर आश्चर्याचा धक्काच बसला. आत्तापर्यंत आम्ही भूतान, श्रीलंका, सिंगापूर, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया, हाँगकाँग आणि जपान या देशात जाऊन आलो आणि पुढच्या वर्षी युरोप टूरला जायचा विचार करतो. अजूनही लोक धक्क्यातून बाहेर आले नव्हते. एका मामूली कारकुंड्यानं इतक्या फॉरेन टूर्स कराव्यात हे कुणाच्याच पचनी पडत नव्हतं. पाठक, तुम्ही एकटे गेला होतात की सहकुटुंब, मी विचारलं. सपत्नीक. तसं मुलांनाही 3-4 देशात घेऊन गेलो होतो, पण त्यांच्या शिक्षण आणि करिअरमुळे सगळ्या देशात नाही नेता आलं त्यांना. पाठक, शैक्षणिक संस्थेत चांगलाच हात मारलेला दिसतोय तुम्ही, मी म्हणालो. तसा एकच हशा पिकला, पण पाठक गंभीर होता. अहो साहेब, जवळजवळ सगळ्या शैक्षणिक संस्था या राजकारण्यांच्या हातात असताना एक मामूली कारकून काय हात मारणार आहे? सगळे शांत झाले. आम्हाला दोघांनाही प्रवास आणि पर्यटनाची आवड. जगप्रवास हे आमचं ध्येय होतं, पण कमाई तर तेवढी नव्हती. बचत हा एकमेव मार्ग आमच्याकडे होता, तो आम्ही अवलंबला. तेवढ्यात जेवण तयार झाल्याची बातमी घेऊन एक माणूस आला. सगळे उठले, पण मी पाठकला सोडणार नव्हतो. मी त्याला म्हणालो, पाठक, तुमच्याशी सविस्तर बोलायचं होतं. जेवण झाल्यावर या ना साहेब रूममध्ये, या, छान गप्पा मारू आपण. ते सगळे जेवायला गेले. मी मात्र रूमकडे पळालो. 2 पेग मारल्याशिवाय मला झोप आली नसती. जेवण झाल्यानंतर मी सौलं घेऊन पाठकच्या रूममध्ये गेलो. पाठक, मला उत्सुकता आहे की हे सगळं तुम्ही कसं जमवलं, इतक्या फॉरेन टूर्स, त्याही कमी पगारात, मी विचारलं. सर, विशेष काही नाही. आम्ही आमची लाईफस्टाईल फार साधी ठेवली. फालतू खर्च करायचा नाही हे ठरवून टाकलं. आमच्याकडे आजही TV, अँड्रॉइड मोबाईल, होम थिएटर असं काहीही नाही. 2 व्हीलर आत्ता मुलाने घेतली, तेही गरज म्हणून. मी आणि माझ्या बायकोनं आत्तापर्यंत सगळं आयुष्य सायकलवर काढलं. बायको चांगली सुगरण असल्यानं कधी हॉटेलिंग केलं नाही. हॉटेलचे सगळे पदार्थ ती घरीच करते. याचा अर्थ तुम्ही आयुष्यात एन्जॉयमेंट म्हणून काहीच केली नाही. अहो, तो महिलांनाही जीव आहे ना, कधीतरी स्वयंपाकाचा कंटाळा त्यांनासुद्धा येतच असणार. साहेब, एन्जॉयमेंटचा अर्थ चमचमीत नॉनव्हेज खाणं, दारू पिणं, चारित्र्यहीन पात्रांच्या आणि सासूसुनांच्या कारस्थानांच्या सिरियल्स पाहणं हा असेल तर ते आम्हाला अमान्य आहे. चांगली पुस्तकं वाचणं, चांगलं संगीत ऐकणं, निसर्गात फिरणं, फुलांचं पक्ष्यांचं निरीक्षण करणं, प्रवास करणं, प्रवासात भेटणाऱ्या व्यक्तींशी संबंध जुळवणं, त्यांच्या संस्कृतीचा अभ्यास करणं, यातही एक पॉझिटिव्ह एन्जॉयमेंट आहे. तुम्हाला नाही वाटत असं? आता राहिला प्रश्न बायकोच्या स्वयंपाकाच्या कंटाळ्याचा.
तर तुम्हाला सांगतो साहेब, आमच्या घरातला प्रत्येक जण उत्कृष्ट स्वयंपाकी आहे. त्यामुळे आम्ही आलटून पालटून स्वयंपाक करतो. स्त्री पुरुष समानता आमच्या घरात नेहमीच राहिलेली आहे. बापरे, हे काहीतरी वेगळंच प्रकरण होतं. मी विषय बदलत म्हटलं, बरं ते जाऊ द्या, आपण मूळ विषयाकडे येऊया. तर बचतीबरोबरच ॲडिशनल इन्कमसाठी मी दुकानांचे, छोट्या फर्म्सचे अकाउंट्स लिहायला सुरुवात केली. मिसेसनं पोस्टाची एजन्सी घेतली. मुलं मोठी झाल्यावर मुलीनं शिकवण्या घ्यायला, तर मुलानं गॅरेजवर काम करायला सुरुवात केली. कोणत्याही कामाची लाज बाळगायची नाही, हे आम्ही मुलांच्या मनावर बिंबवलेलं होतं. पण मग मुलांची शिक्षण व्यवस्थित झाली का? मुलं जात्याच हुशार आणि सिन्सिअर होती. स्कॉलरशिप मिळवून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. मला फक्त परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी ते पैसे मागायचे. आता काय करतात मुलं? मुलगी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. तिनं MS केलं आहे अमेरिकेतून. सध्या बंगलोरला असते. तिचा नवराही इंजिनियर आहे. दोघांनी कंपनी सुरू केली. मस्त चाललं आहे तिचं. मुलगा नुकताच MD झाला आहे मेडिसिनमध्ये. सध्या एका हॉस्पिटलला प्रॅक्टिस करतो आहे. लवकरच स्वतःचं हॉस्पिटल उभारायचा तो विचार करतो आहे. छाट पडलं. मला माझी मुलं आठवली. मुलीनं कॉलेजमध्ये अनेक लफडी केली होती. लग्नाअगोदरच ती प्रेग्नंट राहिली होती. ते प्रकरण निपटताना माझ्या नाकी नऊ आले होते. प्रचंड हुंडा देऊन मी तिचं लग्न लावून दिलं होतं. पण तिथंही ती व्यवस्थित राहत नव्हती. भांडणं करून माहेरी निघून येणं सुरूच होतं. मुलानं तर नाकात दम आणला होता. अगदी कॉलेजमध्ये असताना मारामाऱ्या करणं, मुलींची छेड काढणं, गुटखा खाणं, दारू पिणं, एवढेच त्याचे उद्योग होते. माझ्या ओळखींमुळे मी त्याच्या भानगडी विस्तरल्या होत्या. कॉलेजमध्ये काढून मी त्याला एक बिअर बार काढून दिला. आम्हाला न जुमानता एका टुक्कार मुलीशी त्यानं लग्न केलं. तिच्याशीही त्याचं पटत नव्हतं. दारू पिऊन तो तिला मारहाण करायचा. घरात रोज घडणाऱ्या महाभारताला कंटाळूनच आम्ही या बँकॉकच्या टूरला आलो होतो. आणि हो, आमचा औषधांचाही खर्च नगण्य आहे. पाठकच्या बायकोच्या बोलण्यामुळे माझी तंद्री बनली. सायकल चालवण्यामुळे किंवा कुठे पायी जात असल्यामुळे आम्ही एकदम फिट आहोत. लोक आम्हाला कंजूस म्हणतात, पण याचे फायदे त्यांना दिसत नाहीत. बघा, औषधाची एक गोळी लागली नाही आम्हाला कधी. तोही खर्च आमचा वाचला ना. मी माझ्या सुटलेल्या पोटाकडे पाहिलं, बायकोकडे पाहिलं. आम्ही दोघांनीही वजनाची 100 पार केली होती. तुलनेत पाठक पती-पत्नी मात्र 40शीतलेच वाटत होते. पाठकची बायको तर अजूनही चवळीची शेंग वाटत होती. साहेब तुमच्याबद्दल सांगा ना काही. पाठक बोलला, म्हणजे आमचं ठीकच आहे. औरंगाबादला या, तिथं आमचा मोठा बंगला आहे 2 कोटींचा. मुंबई, पुणे, नाशिक इथे सुद्धा आमचे फ्लॅट्स आहेत. गावी 500 एकर जमीन आहे. मुलगा बिअर बार चालवतो. मुलगी पुण्यात दिली आहे. मी थोडं मगरुरीनंच सांगितलं, अरे वा, छान. आम्ही पण औरंगाबादमध्येच राहतो. आमचं घर मात्र छोटंसं आहे. पण का हो साहेब, एवढी सगळी प्रॉपर्टी फक्त पगारावर जमवली की काही साईड बिझनेसही आहे तुमचा? जोरात हसलो. हे सगळं मी भ्रष्टाचार करून कमवलं होतं. 2-3दा मी पकडलाही गेलो होतो, पण मंत्र्यांच्या कृपेनं सही सलामत सुटलंही होतं. अहो पाठक, समजून घ्या, एका सरकारी खात्यातला मी वरिष्ठ अधिकारी. सरकारी खात्यात काय चालतं हे तुम्हालाही माहिती आहे. मला म्हणूनच तर आश्चर्य वाटलं की साधारण नोकरी असून तुम्ही हे सगळं जमवलं कसं? साहेब तुम्ही पैसा कमवण्यात आयुष्य घालवलं, मी आनंद मिळवला. अर्थात पैसा कमवण्यातही आनंद मिळतोच की. पाठकने जणू माझ्या थोबाडीतच मारली होती. पण त्यांनी माझी शान कुठं पाहिली होती. घरी या एकदा पाठक, पैसा काय काय घडवू शकतो हे समजेल तुम्हाला. पाठक निर्मळ असतो. मग म्हणाला, पैसेवाल्यांचे थाट वेगळेच असतात. आमच्या झोपडीला तुमचे चरणस्पर्श होऊ द्या. ते झाले की आम्हालाही तुमच्याकडे यायला बरं वाटेल. हरकत नाही, येऊ आम्ही. बरं,
आता रजा घेतो, गुड नाईट. आम्ही रूमवर परतलो. पण मला झोप काही लागेना. कमी पैशातही अनेक गोष्टी करता येतात हे पाठकने मला दाखवून दिलं होतं. खरोखर पैशाच्या मागे लागून मी खरं आयुष्य जगलोच नव्हतं. व्यसनांमुळे आणि शरीराकडे दुर्लक्ष केल्यामुळे माझं शरीर सगळ्या आजारांचं माहेरघर झालं होतं. अतिवजन, BP, डायबिटीस, खराब लिव्हर, गुडघेदुखी, स्पॉन्डिलायटिस, निद्रानाश, कोणते आजार होते मला. अजून 60 गाठली नव्हती तरी 70चा म्हातारा दिसत होतो मी. थकव्यामुळे मी बँकॉकचा साईट सीइंगही एन्जॉय करू शकलो नव्हतो. बँकॉकहून परतल्यावर काही दिवसांनी मला पाठकची आठवण झाली. मी त्याला फोन करून रविवारी येत असल्याचं सांगितलं. त्यानं त्याचा पत्ता दिला. फोनवर तरी त्याला आनंद झाल्याचं जाणवलं. पाठकला इम्प्रेस करण्यासाठी मी मुद्दाम माझी आलिशान कार घेऊन गेलो. रस्त्यावर पाठक आमची वाटच पाहत होता. मी त्याच्या घरावर नजर टाकली. एक छोटंसं 1 मजली घर होतं. माझा बंगला त्याच्या तिप्पट मोठा होता. या साहेब, या मॅडम. पाठकनं आमचं स्वागत करत गेट उघडलं. आत पाऊल टाकताच आतली छोटीशी बाग नजरेस पडली. फुलझाडांनी गच्च भरले. मुख्य दरवाजासमोर सुंदरशी रांगोळी काढली होती. आम्ही आत प्रवेश केला. पाठकच्या बायकोनं समोर येऊन आमचं हसून स्वागत केलं. आत शिरताच जाणवलं ते स्वच्छ आणि प्रसन्न वातावरण. हॉलमध्ये थोडंसं पण सुबक फर्निचर होतं. भिंतीवर 2च पण सुरेख पेंटिंग्स होते. टिपायावर आणि एका भिंतीच्या कोपऱ्यात ताज्या फुलांचे फ्लॉवर पॉट्स होते. शोकेस ट्रॉफीजनं भरलेलं होतं. बापरे, इतक्या ट्रॉफीज कुणाच्या आहेत या? माझ्या तोंडातून नकळत शब्द निघून गेले. सगळ्यांच्याच. मुलीच्या गायन स्पर्धेच्या, मुलाच्या वक्तृत्व आणि नाट्य स्पर्धेच्या, सौच्या रेसिपी स्पर्धेच्या आणि माझ्या बॅडमिंटन स्पर्धेच्या. वा, छान. मी चांगलाच इम्प्रेस झालो. या साहेब, तुम्हाला घर दाखवतो. अर्थात तुमच्या बंगल्याच्या तुलनेत आमची झोपडीच म्हणायला हवी. मी सहमत असल्याचं स्मित केलं. मग आम्ही जसजशी एक रूम बघायला लागलो तसा माझा गर्व नाहीसा होत गेला. एकूण एक खोली पाठक कुटुंबाच्या स्वच्छ चारित्र्याची, कल्पकतेची, रसिकतेची, कलात्मकतेची, आनंदी वृत्तीची, एकमेकांवरील प्रेमाची प्रतिबिंब होती. छोटंसं असूनही घर अप्रतिम होतं. बैठकीत परत येऊन मी माझ्या घराचं चित्र डोळ्यासमोर उभं केलं आणि निराशेचं मळं माझ्या मनावर दाटून आलं. एवढा मोठा महागडा बंगला महागड्या आधुनिक पण अभिरुचीहीन वस्तूंनी सजला होता. पण त्यात प्रेम, संस्कार, संस्कृतीचा पूर्णपणे अभाव होता. मला जाणवलं पैसा नसूनही पाठक माझ्यापेक्षा विचारानं, चारित्र्यानं, कर्तृत्वानं नक्कीच श्रीमंत होता. घ्या साहेब. पाठकच्या बायकोनं माझ्यासमोर शिरा पोह्याची डिश ठेवली. त्याच्या वासानंच माझी भूक खवळली. मी चमच्यानं त्याचा घास घेतला आणि एका अप्रतिम चवीची नोंद माझ्या मनाने घेतली. वा, अप्रतिम. मी पाठककडे पाहत म्हणालो. साहेब, तुम्ही जेवणाचं नाही म्हणालात, नाहीतर आम्ही एक वेगळाच मेनू ठरवला होता. अशी सुरेख चव असेल तर जेवायला यायलाच लागेल. मी पहिल्यांदाच कुणाची तरी इतकी स्तुती करत होतो. आमचा चहा झाल्यावर पाठकचा मुलगा आत आला. ओळख करून दिल्यावर तो माझ्या आणि सौच्या पाया पडला. हॉस्पिटलचं काम कुठपर्यंत आलं आहे? तुझे वडील मदत करणारच असतील ना तुला? मुद्दामच तिरकस प्रश्न विचारला. काका, बाबांची मदत कशाला घ्यायची? अहो, आमच्यासाठी त्यांनी काय काय नाही केलं. आम्हाला एवढं शिकवलं, मोठं केलं. त्यांनी आणि आईनं आपल्या कष्टानं शून्यातून उभं केलेलं हे विश्व आम्ही लहानपणापासून पाहतोय. अजून किती अपेक्षा करायची त्यांच्याकडून? आणि उडू द्या ना आमच्या पंखांनी आम्हाला. त्यांची मदत घेतली तर आम्हाला कायमची रुखरुख लागेल की त्यांच्या मदतीमुळेच आम्ही मोठे झालो. त्याच्या सडेतोड उत्तरानं मी गार पडलो. त्या उत्तरात आईवडिलांच्या विषयी आदर होता. त्यांनी केलेल्या कष्टांची जाणीव होती. हे असे संस्कार मी मुलांना का नाही देऊ शकलो त्याचं मला दुःख झालं.
2 पिढ्या बसून खातील एवढी माया मी जमवली होती ती काय मुलांना निष्क्रिय आणि ऐतखाऊ बनवण्यासाठी. मला स्वतःचीच घृणा वाटू लागली. पाठक कुटुंबाचा निरोप घेऊन निघालो, पण मी दुःखानं जळत होतो. ज्याला मी माझं कर्तृत्व समजत होतो ते पाठक कुटुंबानं मातीमोल केलं होतं. मला माझ्या कुटुंबाची संपत्तीची लाज वाटायला लागली होती. दिवस बदलत गेले, निवडणुका झाल्या, माझ्या ओळखीचे आमदार खासदार पराभूत झाले, सरकार बदललं. पण मला काळजी नव्हती, कारण मी आता नोकरीत नव्हतो ना. तरीही एक दिवस सकाळीच दाराची बेल वाजली. मी दार उघडलं. बाहेर 4-5 सुटाबुटातली माणसं उभी होती. आम्ही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून आलो. त्यातल्या एकानं कार्ड माझ्या हातात दिलं. मी गारठलो. माझ्या हातात थरथर कापायला लागले. मी माझ्या वकिलांशी बोलू शकतो? जरूर बोला. त्यांना दाखवण्यासाठी सगळी कागदपत्रं आहेत आमच्याकडे. अहो पण साहेब, मी तर आता रिटायर झालो आहे. साहेब, जरुरीपेक्षा जास्त संपत्ती जमवली की आपोआपच हितशत्रू तयार होतात. विरोधी पक्षांकडे तर तुमची कुंडलीच तयार असेल, तो स्मित करत म्हणाला. मला सगळा अंदाज आला. ते ऐकून मी सुन्न झालो. दुपारी 3 वाजेपर्यंत बंगल्याची झडती सुरू होती. मुलगा आणि बायको निर्विकार नजरेनं त्याकडे बघत होते. सुनेच्या चेहऱ्यावर कपटी हसू होतं. आता भोगा आपल्या पापाची फळं, अशाच त्यांच्या नजरा मला सांगत होत्या. चला साहेब. झडतीत सापडलेले बेहिशोबी रुपये 25 लाख आणि 2 किलो सोन्याच्या चिप्स दाखवत एक अधिकारी म्हणाला. कुठे? चौकशीसाठी आम्ही तुम्हाला ताब्यात घेतो आहोत. मी मुकाट्यानं गाडीत जाऊन बसलो. मला अचानक पाठकची आठवण आली. साहेब मी एक फोन लावू? मी विचारलं. नो पॉलिटिकल इन्फ्लुअन्स. नाही साहेब, हा माणूस साधा कारकून आहे. ठीक आहे, स्पीकर ऑन करा. मी पाठकला फोन लावला. हॅलो पाठक, मी महाजन बोलतो आहे. पाठक तुम्ही जिंकलात, मी हरलो. काय झालं साहेब, असं का बोलताय? पाठक, इन्कम टॅक्सची धाड पडली आहे आज बंगल्यावर. मी पकडला गेलो. क्षणभर शांतता पसरली आणि मग पाठकचा आवाज आला. साहेब, तुम्हाला सोडवण्या इतका मी मोठा माणूस नक्कीच नाही, पण मी तुमच्या सुटकेसाठी जरूर प्रार्थना करेन. जे गैरमार्गाचं धन होतं तर गेलं तर जाऊ द्या. तुम्हाला पेन्शन भरपूर असेल साहेब. तुमच्या 1 महिन्याच्या पेन्शनमध्ये भारतातली अनेक कुटुंब 6 महिने संसार करतात. सुटून आल्यावर साधं आयुष्य जगा. गोरगरिबांना मदत करा. घेण्यापेक्षा देण्यात खूप आनंद असतो साहेब. काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. का कुणास ठाऊक, पाठकशी बोलल्यानंतर मला हलकं वाटायला लागलं. येईल त्या प्रसंगाला तोंड देण्याची हिंमत मला आली. सगळी संपत्ती जप्त झाली तरी चालेल, नाही तरी ज्यांच्यासाठी ती कमावली त्यांना कोणती माझी किंमत होती? साधी सहानुभूतीसुद्धा त्यांनी मला दाखवली नव्हती. पण पाठकच्या रूपात एक खरा हितचिंतक मला भेटला होता. पण तो अगोदर का भेटला नाही याची खंत मला वाटली. धन्यवाद.